दिला गेला बटबटीतपणा आणि त्यातून हे सगळे गैरसमज वगैरे निर्माण झालेले आहेत. पण संभाजी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं व्यक्तिगत बाप मूल मूल म्हणून त्यांचं कसं संबंध कसे होते? ते तणावाचे होते का? अतिशय उत्तम होते, कधीच तणावाचे नव्हते. एक प्रसंग सोडला तर उलट मी जे संशोधन केलंय किंवा अभ्यास केलेला आहे ध्यासपूर्वक, त्यामध्ये मला असं आढळून आलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची सगळी उर्वरित स्वप्न पूर्ण करण्यासाठी संभाजी महाराजांनी म्हणजे अगदी अतिशय धाडसी किंवा कष्टपूर्वक असे प्रयत्न केलेले आहेत. संभाजी महाराजांबद्दल मग तुम्ही म्हणतात की हा सगळा कपोल कल्पित इतिहास आहे, पण काही ज्या घटना आहेत, तुम्ही आता काही उल्लेख केला, एक घटना वगळता त्यांच्यामध्ये होता. विशेष करून एक सांगितलं जातं की महाराजांच्या निधनाच्या वेळेस संभाजी महाराज तिथं नव्हते किंवा पन्हाळगडावरती नजर कैदेत होते. हे सगळं कुठून आलं? म्हणजे याचा काय? नाही, नजर कैदेत तर कधीच नव्हते. कैद आणि नजर कैद महाराजांच्याकडून संभाजी महाराजांच्या बाबतीत असं कधीच झालेलं नाही झालं. एकच फक्त तंटा आणि बखेड्याचा प्रसंग म्हणजे संभाजी महाराज दिल्लेर खानाकडं काही महिने 7-8 महिने गेलेले होते. कर्नाटकच्या बाजूला त्याला जाऊन मिळालेले होते, पण त्याची अन्य कारणं आहेत. त्यांना जे गेले होते ते म्हणजे त्यांनी लिहिल्याप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे, पत्रात लिहिल्याप्रमाणे एक वेगळा इतिहास मला घडवायचा आहे आणि माझ्या वडिलांना माझा पराक्रम करून दाखवायचा आहे. अर्थात या टोकाला तरी का गेले होते संभाजी महाराज? मी सांगितलं तसं आग्र्याला जाताना ते फक्त 9 वर्षाचे होते आणि ते ज्या वेळेला 18 वर्षाचे झाले, शिवाजी महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर निघाले, त्यावेळेला महाराजांनी त्यांना बरोबर घेतलं नाही. बरोबर घेतलं नाही, ठीक आहे, असा फतवा काढला की माझ्या माघारी त्यांनी रायगडावर सुद्धा राहायचं नाही, कोकणामध्ये नातेवाईकांच्या गावाला श्रंगारपूरला राहायचं आणि तिथे जाऊन जीवन कंटायचं. आणि त्यामुळं हा तरुण भडकला की अरे 9 वर्षाचं मी असताना माझ्या पित्यानं माझ्यावर एवढा प्रचंड विश्वास टाकलेला की इम्परर औरंगजेबाच्या दरबारामध्ये मी जाऊन उभा राहत होतो, प्रतिनिधित्व करत होतो. नंतर सुद्धा ते औरंगाबादला महाराजांचे प्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. असं असताना माझा पिता मला नेत नाही, बरोबर राजधानीतही राहू देत नाही, आणि त्याच दरम्यान काही कारभारी आणि सौतेली माग किंवा ज्याला आपण सावतराई म्हणतो, त्या सावतराईंची कारस्थानं, या कारस्थानाचा परिपाक म्हणून ते दरार पडलेला होता, दरी पडलेली होती. असं काय आहे का? म्हणजे मला मध्यंतरी एक